मान्य शिक्षण आयुक्त पुणे, मान्य शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे येथे आज महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी एका दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले। त्यात प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या या सर्व अंशतः अनुदानित शाळांची संच मान्यता जनरेट करून मिळाव्यात। 1 जून 2024च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांना 1 जून 2024 पासून वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश देण्यात यावे। शासन स्तरावर अनुदानास पात्र असणाऱ्या अघोषित शाळा व वर्ग तुकड्या यादीसह घोषित करावे। शेवटच्या वर्गाची पटसंख्या कमी असल्यामुळे अपात्र झालेल्या शाळांना पटसंख्येची अट शिथिल करून अनुदानास पात्र करावे। त्रुटीपूर्तता केलेल्या सर्व शाळा व वर्ग तुकड्या यांना मागील देय ग्राह्य धरून आदेश काढावेत। शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावेत असे अनेक मागण्या करण्यात आल्या। त्यापैकी बहुतांश सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। यावर लवकरच निर्णय घेऊ असे प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडराव जगदाळेसर यांनी दिली। टप्पावाढीच्या आदेश अनुदान कधी देणार आहे तुम्ही? शासन निर्णय वरती हे झाल्यावर, परंतु ग्रँड मंजूर झाल्यावर, परंतु शिक्षण अधिकाऱ्याने आम्हाला आदेश द्यायला नकोत काय? आमचा टप्पा वाढलाय तो 1 जून पासूनचा, ते काय म्हणतात वरनं आम्हाला पत्र आलेले आम्ही कसं देणार? तुम्ही खाली पत्र द्या ना, खाली एक पत्र द्या की सदर शाळांना टप्पावाढीचे अनुदान द्या। अनुदान नाही, आदेश द्या झाले कुठलं टप्पा वाढलेल्याचे 80 एवढंच फक्त आदेश द्या। आम्ही तुम्हाला अनुदान मागत नाही। बरोबर बरोबर टाकू आणि साहेबांची मानता घेऊन ते किती दिवस लागतील? नमस्कार। आज 6 जानेवारी शिक्षण आयुक्त यांच्या दालनाच्या समोर आज आमचं 1 दिवसाचं ठिय्या आंदोलन झालं। या ठिकाणी संबंधित आयुक्त साहेब, माध्यमिक संचालक, प्राथमिक शिक्षक संचालक मीटिंगमुळं हे मुंबई या ठिकाणी होते, तरीही या ठिकाणचे प्रशासन अधिकारी मान्य सौ रजनी गावडे मॅडम, तसेच साठे साहेब, दीपक पाटील साहेब, त्यानंतर प्राथमिकचे पवार साहेब यांच्याशी सर्व प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली। त्यांनी सांगितलं की संच मान्यता जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये सर्व प्रकारच्या संच मान्यता आम्ही जनरेट करणार आहोत। त्यानंतर वाढीव टप्प्याचे जे आदेश आहेत ते देण्यासंदर्भात माध्यमिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की खाली आम्ही तसे आदेश देतो आणि लवकरात लवकर ते पत्र देखील मिळतील। जे मानव टप्पावाढीचं जे पत्र आहे, आदेश आहेत, त्या संदर्भात सुद्धा आम्ही प्रशासनाशी चर्चा करून लवकरच याचे आदेश काढण्यासंदर्भात त्यांनी मान्य केलेलं आहे। परंतु संच मान्यतेमध्ये अनेक प्रकारच्या जवळजवळ 4000 शाळा अजूनही फॉरवर्ड करायच्या थांबलेल्या आहेत। जर त्या फॉरवर्ड झाल्या नाहीत तर त्यांच्यावरती अन्याय होऊ शकतो, म्हणून त्यांनी परत एक आदेश काढून खाली कळवणार आहेत की हे आदेश लवकरात लवकर पूर्ण व्हावेत आणि संच मान्यता जनरेट होतील। शासनाकडून लवकरात लवकर निर्देश आल्यानंतर वाढीव टप्प्याची सुद्धा संदर्भात सुद्धा शासन निर्णय घेणार आहे। तर या बाबतीत सकारात्मक चर्चा चांगली झालेली आहे आणि शासनाकडे आम्ही तसा पाठपुरावा करू असं त्यांनी सांगितलंय। जर हे 15 दिवसामध्ये जर संच मान्यतेचे आदेश जर लवकर नाही झाले तर परत आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। हे फक्त आपल्या माहितीसाठी या ठिकाणी आम्ही सांगत आहोत। यथा अवकाश मार्चमध्ये ज्या वेळेला अनुदान शासन निर्णय घेईल कशाचा, वेतनादानाचा किंवा निधीचा, त्यानंतरच निधी सगळ्यांना उपलब्ध होईल। तोपर्यंत रेग्युलर जो निधी आहेत ते रेग्युलर निधीसुद्धा 3361, 3379 आणि 511 या ठिकाणी 3319चा निधी आलेला आहे, परंतु 511 आणि 3361च्या निधी संदर्भात अजूनही अद्याप या ठिकाणी शासन स्तरावर कोणते आदेश आलेले नाही। धन्यवाद।